शिवजयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. सांगलीतल्या मिरज इथल्या बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये इतिहास, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा देखणा मिलाव अनुभवायला मिळाला. शिवचरित्र, पोवाडे, नृत्य, मर्दानी खेळ आणि ढोल ताशांच्या निनादातून हे सादरीकरण करण्यात आलं. ढोलकीच्या ठेक्यावर आणि रणशिंगाच्या नादात शिवचरित्रातील पराक्रम उलगडण्यात आले. पारंपरिक नृत्यप्रकार, मर्दानी खेळ आणि युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मनं जिंकली. तर धुळे तालुक्यातील बोरकुंड इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेस मंत्री छगन भुजबळ आणि दादाजी भुसेही उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त शिवजन्मभूमी जुन्नर इथल्या किल्ले शिवनेरीवर 3 दिवसांच्या हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर रात्री 12 वाजता फायर शोद्वारे महाराजांना मानवंदना देण्यात आली. यावेळेस शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवारीचा जयघोष केला. यावेळेस संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. आकाशात विविध रंगांची उधळणसुद्धा करण्यात आली. या कार्यक्रमाच्या आधी कुस्त्यांचा थरार रंगला. यंदाच्या शिवनेरी केसरीचा मान कर्जत जामखेडचे कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी दादा शेळकेंनी पटकावला. दादा शेळके यांनी भारत मदनेला चितपत करत चांदीची गदा पटकावली. या स्पर्धेत एकूण 30 कुस्तीपटू सहभागी झाले होते.